नमस्कार सर्वांना, रामकृष्ण हरी. तर सकाळ सकाळ चाललो होतो तर दिसले इकडे बोर. तर मस्त बोर लागते तिचे आणि खारकी बोर आहे बघा गावरांमधून आणि मस्त भारी लागते. तर म्हणलं चला तुम्हाला पण दाखवतो. तर तोपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपले ह्या भावाचे व्हिडिओ तुम्हाला रोज तुमच्या ज्या यूट्यूबवर येत राहतील. आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून सगळे लाईव्ह आणि शॉर्ट सगळ्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर चला तुम्हाला दाखवतो. बोरं पडलेले असतील 2-4 आपलं खाऊ आणि थोडीशी निघू, आपली लेकरं बी खातील. तर चला कापूसाचं आहे पुन्हा अजून इडीबर. तर चला घेतो थोडीशी बोरं, तुम्हाला दाखवतो कशी ती. मित्रांनो हा का बोरं एकदम भारी, ती जवळ घेऊन तुम्हाला दाखवतो. आणि खिसा पण भरून घेतला बघा एक, आणि खायला एकदम भारी तर बघा बोरं. आणि म्हणलं लेकरं खातील. तर एक तर पहिलं किडकंच निघालं, दुसरं पण किडकं निघालं, कारण किडकीच होते. नीट बघून घेतली ना व्हिडिओच्या नादामध्ये बरं का. एकदम भारीत बघा बोरं. कोण गावाकडले असली बोरं खाल्ली ती सांगा. मस्त आंबट गोड एकदम भारी. आणि एकच फाटे बघा हिला, त्याच्यामुळं थोडीशी बोरं येतात. तर एकदम भारी. तर आता उतरायलो आपण नदीत. तर चला बघा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत. तर मित्रांनो कापूस वेचण्यासाठी गेलो तिकडं, तर बापूंनी सांगितलं की म्हणले तिकडे लाईट जाईल आणि आपलं पाणी सगळं बंद राहील. त्याच्यामुळे इकडे आलो. तर काय बघतो तर लाईट गेली, त्याच्यामुळे आलो इकडे आता विहिरीकडं. तर चला तुम्हाला दाखवतो लाईट आली का नाही ती बघूया आपण ट्रॅक्टरमध्ये. तर आता चला आलो ट्रॅक्टरपाशी, तर बघूया दाबून. तर लाईट तर काही आलेली नाही अजून. तर ही सिंगल फेजचं ट्रॅक्टर आहे बघा. असं 2 फ्यूज असतात आणि असलं ट्रॅक्टर असते. तर सिंगल फ्यूजवर व्होल्टेज चांगला असेल तर पाणी व्यवस्थित हाणते बरं का. तर सध्या तर लाईट आलेली नाही. तर बघूया आता लाईट व्यवस्थितच बसावं लागेल. बघू आता केव्हा येते ती, तोपर्यंत आपण वाट बघूया लाईटची. मित्रांनो लाईट तर आलेली नाही, तोपर्यंत तुम्हाला मी दाखवून घेतो विहीर. बघा ती विहीर आहे आपली पाठीमागं. तर त्या विहिरीला आपल्या 1 वर्ष पूर्ण झाले, म्हणजे 2 वर्ष पूर्ण होते आता उन्हाळ्यामध्ये आगोटीच्या अगोदर. तर ती रहाट आहे बघा तिथं टाकलेला. कारण उन्हाळ्यामध्ये काय होते की पाणी नसलं तर कोणी येतं पाण्याला, तर मग पाणी काढता येत नाही. कारण कड्याच्या विहिरीला पायऱ्या नसतात, म्हणजे असतात पण खाली खोलवर नसतात. त्याच्यामुळं आपण तो रॉड दिसते. तर रहाटाला चाक टाकलेले आणि त्याच्यावरून पाणी पण शांत येते. तर तुम्हाला दाखवतो विहिरीमध्ये पाणी किती ती. तर चला बघा. तर बघा हे रहाट आहे बघा, आणि ह्याचं जे चाक आहे हे तुम्ही बघा. हे बघा हे चाक असं फिरतंय आणि ह्या चाकावून उन्हाळ्याला दोरी टाकून अशी वरून दोरी टाकायची पलकड आणि वरी शेंदायचं. आणि हे बघा आपली सिंगल फेजचं मोटरचं चालू आहे आता पाणी ह्याच्यात. आणि तर वाल आहे बघा, हे तुम्हाला दिसतोय ती ऑटोमॅटिकचा. पाणी चालू झालं की असं वर येतोय आणि बंद झालं की असं खाली जाऊन बसतोय. आणि ती पलकडली जी पाईप आहे तुम्हाला दिसतोय, तर ते 3 फेजच्या मोटरचा पाईप आहे. तर 3 फेजची आपली 4 वाजता लाईट येतील बघा. पाणी दाखवतो तुम्हाला. बघा इकडं पाणी एकदम भारी आणि काळंजर पाणी आहे. आणि खालून आपण PCC केलेली बघा, ती दिसते तुम्हाला. ती स्लॅब टाकून घेतलेलं आहे, गजं टाकून. आणि एकदम असं मस्त कडं टाकलेलं आहे. आणि जर तुम्हाला कडं कोणाला जर टाकायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर मी देईल पुन्हा खाली, तुम्ही कमेंट करा. आणि हे बघा इकडे तारीख पण टाकलेली बघा आपल्याकडे. ह्या तारखेला पडलेले 23/4/2023ला. तर देवाचे फोटो पण टाकलेत तिकडं बघू शकताय. तिथं 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 इथं असं चौकोन देवाचे फोटो पण टाकलेत. आणि आपण बसलोय वाट बघत लाईटची. तर चला बघतो लाईट आली का ती. आली असली तर बरं होईल. तरी ट्रॅक्टर आहे बघा. तर लाईट तर आलेली नाही, लाईट आलेली नाही मित्रांनो. तर बसू थोड्या वेळ अजून. आणि तर मित्रांनो लाईट आली आहे आणि आता निघालो चालू करून. तर बघूया व्होल्टेज आहे का नाही, कारण सकाळी नव्हतं व्होल्टेज, आता असलं तर बरं होईल. तर बघूया, तिथं गेल्याशिवाय आपल्याला समजणार नाही. तर चला तुम्हाला दाखवतो व्होल्टेज आहे का नाही ती. तर मित्रांनो व्होल्टेज तर बरं आहे आपलं. होईल भिजायचं एवढ्यावर, आपल्या भिजण्यापुरतं तर व्होल्टेज आहे म्हणायचं. तर चांगलं झालं व्होल्टेज आहे म्हणल्यावर. कारण बघा रेन पाईप असं पाणी मारतं इकडं. तर इकडं चाललं आहे बांधावर. पण जाऊ द्या आपलं राहुनी कडीनी. तर चांगलं झालं. तर मित्रांनो व्होल्टेज चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. आता व्यवस्थित आपलं भिजून निघेल. तोपर्यंत म्हणलं आता बसून आराम करावा थोडासा.
तर चला भेटू आता उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये चांगले अजून ह्याच्यापेक्षा चांगले व्हिडिओ काढत राहीन तुमच्यासाठी. तर चला भेटू उद्याच्याला. तोपर्यंत रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान. धन्यवाद.